आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तर तुम्ही ह्या क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशनमधून। आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली ते VN ओपन करायचं आहे। VN इथे ओपन केल्यानंतर सिम्पली ते होम स्क्रीनवरती यायचं। होम स्क्रीनवरती आल्यानंतर हे तुम्हाला वरती QR कोडचा ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो हा QR कोड दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। हा QR कोड इथे सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपला जो इथे प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल। अशा प्रकारे हा जो प्रोजेक्ट आहे ते ओपन झाला। सिम्पली काय करायचं, डाउनलोडचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला यूज टेम्पलेटचा ऑप्शन मिळून जाईल। आता यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचं, तुमचं जो इथे फोटो आहे सिम्पली तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथे आपण हा जो फोटो आहे तो सिलेक्ट करूया। सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला मेसेज येईल। मेसेज आल्यानंतर इथे तुम्हाला रिप्लेचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला एखादं एक नेक्स्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथं तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे तिथे पाहू शकता कशा प्रकारे झालेला आहे प्ले करून। इथून आपला जो हा व्हिडिओ आहे इथून परफेक्ट झालेला आहे। तर आपल्याला आता सिम्पली काय करायचं, हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे आपण क्वालिटी इथून सिलेक्ट करू इथून एक्सपोर्ट करून द्यायचं आहे। त्याआधी तुम्हाला इथे एक सांगतो मी, तर सिम्पली इथे काय करायचं आहे आपल्याला आहे ना, बॅक आल्यानंतर मी हा जो प्रोजेक्ट आहे ते आपण इथे तुम्ही बघू शकाल की आपण हा क्रिएट केला आहे। तर हा जो प्रोजेक्ट आहे हे तुम्हाला सेम टू सेम पाहिजे असेल तुमच्या VN तर काय करायचं, तुम्हाला सिम्पली मटेरियलमध्ये आपण आहे ना एक प्रोजेक्ट दिला आहे। सिम्पली तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि इम्पोर्ट करायचा आहे VN लाईक की जसं आपण अलाइट मोशनचे एक्सेल फाईल इम्पोर्ट करतो ना अलाइट मोशनमध्ये, तशा प्रकारे फक्त VNचा एक प्रोजेक्ट देईल तो तुम्हाला इथे ओपन करायचा म्हणजे इम्पोर्ट करायचा आहे तुमच्या VN अशिवाय तुमचा जो प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल। आणि सिम्पली इथून तुम्हाला जे पण ॲडजस्ट करायचं आहे ते तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता, इफेक्ट किंवा जे टेक्स्ट आहे ते फोंट बिन चांगले लावू शकता तुमचे जे पण पाहिजे ते। तर दिलं आहे मटेरियलमध्ये तुम्ही बघू शकता।